मुस्लिम मतदार उद्धव सेनेसाठी तारक की मारक? बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटनेच्या माध्यमातून मराठी आणि नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई आणि महाराष्ट्रावर राज्य केलं. देशात स्वतःचा दबदबा निर्माण केला. बाळासाहेबांचे नाव त्यांच्या आक्रमक आणि बेधडक वृत्तीमुळे तब्बल 5 दशके देश विदेशात गाजत राहिले. जागतिक प्रसार माध्यमेही त्याची दखल घेतली. वॉशिंग्टन पोस्ट सारख्या दैनिकाने तर बाळासाहेबांना शिकागोच्या अल कॅपनची उपमा दिली. अल कॅपन हा 20व्या शतकातील शिकागोमधील खूप मोठा गँगस्टर होता. शिकागोचे लोक त्याच्या नावाने थरथर कापायचे. बाळासाहेब म्हणजे मुंबईचे कॅपन, असे या अमेरिकन दैनिकाने म्हटले होते. याच्यावरून तुम्हाला बाळासाहेबांच्या दहशतीचा अंदाज येईल. ही दहशत मुस्लिमांमध्येही त्यांच्याविषयी होती. बाळासाहेबांनी एक आदेश सोडायची फुरसत, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे शिवसैनिक त्यांच्यासाठी तयार असत. पाकिस्तानींना भारत सरकारची भीती वाटायची नाही, पण बाळासाहेबांची भीती वाटायची. आज तीच शिवसेना त्यांचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत, त्या शिवसेनेने काट टाकली. काट टाकणे म्हणण्यापेक्षा त्या शिवसेनेची त्यांनी ओळखच पुसून टाकली. शिवसेनेला खरी ओळख मिळवून दिली ती हिंदुत्वाने. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणीही नाकारणार नाही. हिंदुत्व हीच या पक्षाची कवचकुंडले होती. ती आता उद्धव यांच्या शिवसेनेने पक्षाने फेकून दिली आहेत. त्यामुळे कधी काळी त्यांच्या दहशतीखाली असणारा मुस्लिम समाज आज शिवसेनेचा मतदार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुस्लिम समाजाचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत येणे त्यांच्या शिवसेनेसाठी तारक आहे की मारक, यावर आज आपण बोलणार आहोत. शिवसेनेविषयी बोलायचे झाल्यास आपल्याला 60 ते 70च्या दशकात जावे लागेल. मुंबईत नोकऱ्यांवर कब्जा करून बसलेल्या दक्षिण भारतीयांच्या विरोधात बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम हटाव लुंगी बजाव पुंगी आंदोलन छेडले आणि शिवसेनेच्या एका आक्रमक पर्वाची सुरुवात झाली. यानंतर त्यांनी मुंबईतील यूपी बिहारच्या लोंढ्यांवरही प्रहार केले. अगदी एक बिहारी 100 बिमारी असे म्हणत हिणवले देखील. पण 80च्या दशकात बाळासाहेबांनी व्यापक भूमिकेचा हिंदुत्वाचा स्वीकार केला. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाची नवी ओळख मिळाली. हिंदू मसिया म्हणून बाळासाहेब नावारूपाला आले. याच मुद्द्यावर शिवसेनेची भाजपशी युती झाली. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर काढलेल्या रथयात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले. त्यात शिवसेनाही सहभागी झाली. या सर्व स्थित्यंतरात कालपर्यंत कानडी, मद्रासी, यूपी बिहारचे भय्ये शिवसेनेचे शत्रू होते, त्या जागी मुस्लिम आले. अर्थात बाळासाहेबांचा देशप्रेमी मुस्लिमांना कधीच विरोध नव्हता, पण भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्यांना विरोध होता. अगदी पाकिस्तानात चालते वा असे ते बेधडकपणे म्हणत. ठाकरे शैलीत अशा मुसलमानांचा ते समाचार देखील घेत असत. त्यातून शिवसेनेची हिंदू वोट बँक घट्ट होत गेली. पुढे 92ला बाबरीचे पतन झाले. त्यातून मोठ्या दंगली उसळल्या. त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब यांनी हिंदूंची उघड बाजू घेत भेकडासारखे मरू नका, मर्दासारखे लढा असे आदेशच दिले. यानंतर त्यांनी हिंदूच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवले. हिंदू हृदय सम्राटी त्यांची ओळख जगभर आणखी घट्ट झाली. 1992 आणि 93च्या दंगलीनंतर शिवसेनेची मुस्लिमांमध्ये दहशत निर्माण झाली असं नाहीये. 1984चा एक किस्सा सांगतो, कदाचित आजच्या पिढीला तो माहीत देखील नसावा. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या अतिरेक्यांनी इंग्लंडमध्ये भारतीय दूतावासाचे अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या केली होती. दहशतवादी मकबूल भट्ट याच्या सुटकेसाठी म्हात्रेंचे अपहरण केले गेले होते आणि नंतर त्यांना मारून टाकण्यात आले. रवींद्र म्हात्रेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांच्या भाषणांना मुस्लिम विरोधी धार आली. तेथूनच त्यांनी एक प्रकारे मुस्लिम विरोधी धोरण स्वीकारले. त्याला 1992 आणि 93च्या दंगलीनंतर अधिक आक्रमकता आली. हाच मुस्लिम समाज आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आलाय. याचा अर्थ मुस्लिम समाज शिवसेनेच्या विचाराने प्रभावित होऊन उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलाय का? तर नाहीये. किंवा त्यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे का? तर असं देखील नाहीये. वास्तविक कट्टर मुस्लिमांना नरेंद्र मोदी नकोय. मग मोदी यांना अत्यंत कठोर शब्दात कोण टीका करतंय? तर उद्धव ठाकरे. म्हणूनच मुस्लिमांना उद्धव ठाकरे प्रिय वाटतात. कसं आहे, एखाद्या मोठ्या शत्रू पुढे आपला टिकाव लागत नाही. मग त्याला हरवायचे असेल तर छोट्या शत्रूंशी हात मिळवणी केली जाते. त्याला सोबत घेऊन लढा दिला जातो आणि मग मोठ्या शत्रूला संपवायचं की छोट्या शत्रूवर लक्ष केंद्रित केलं जातं. ही युद्धनीती असते. अगदी हेच इथे पाहायला मिळणार आहे. असो, मुस्लिम सोबत आल्यामुळे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जनाधार वाढतोय असं वाटत असले तरी हा जनाधार दीर्घकाळ टिकणार नाहीये. हिंदू मुस्लिम भाई भाई किंवा राम रहीम एकच आहेत असे आपण कितीही म्हणत असलो तरी भारतात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक मोठी दरी आहे. ती म्हणजे विचारांची, संस्कृतीची आणि धार्मिक परंपरेची. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र घेऊन जाण्याचा कितीही विचार करत असतील तर ते कदापि शक्य नाहीये. कारण एका म्यानात 2 तलवारी शक्य नाही. तसं पाहिल्यास मुस्लिम मतदारांना चुस्कारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेने हिंदुत्वाविषयी भूमिका मवाळ केलेली आहेच. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची भूमिका बदलली आहे. पण मुस्लिम मतदार कधी स्थिर राहत नाही. तो सातत्याने मतदान करणारे पक्ष बदलत आला आहे. प्रारंभी तो मुस्लिम लीगकडे होता, नंतर तो काँग्रेसकडे वळला. पुढे मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत कारसेवक राम भक्तावर गोळीबार केल्यामुळे मुस्लिम समाज समाजवादी पक्षाकडे वळला. नंतर हाच मुस्लिम समाज ओवेसी यांच्या MIM पक्षाकडे वळला, तर कधी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळला. आता तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत दिसत आहे. पण पुढच्या निवडणुकीत तो कुणासोबत असेल हे आत्ताच सांगता येणार नाही.
त्यामुळे अगोदर हिंदुत्ववादी विचारांचा मतदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूर गेलाय. उद्या मुस्लिम समाजही दूर गेल्यास तेलही गेलं आणि तूपही, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्यास नवल वाटायला नको.